नमस्कार मित्रमंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या मॅक्स एक्सपेरिमेंट युट्यूब चॅनलमध्ये। तर आमचा आजचा सिंपल टॉपिक आहे कास्टिक सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइल आणि पाणी एकत्र करून त्याचा हायड्रोजन गॅस बनतो। हे तुम्हाला आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये तर समजलेच आहे। आम्ही त्या हायड्रोजन गॅसचे फुगे उडवले होते। तर आज आपण तोच गॅस बनवून मोकळ्या बाटलीमध्ये भरून आहे ना त्याचा ब्लास्ट होतो का बघणार आहे। तर ती बाटली किती फुगती, त्याच्यामध्ये किती गॅस स्टोअर होतो, तर ते सगळं बघणार आहे। तर मित्रांनो, मागच्या जे आपण हायड्रोजन गॅसची रिएक्शन केली होती त्याच्यात तुम्ही बघितलं कसा गॅस तयार होतो। तो मागचा एक्सपेरिमेंट आपण नाही का काचेच्या बॉटलमध्ये केलता। आजचा एक्सपेरिमेंट आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये करणार आहे, कारण की आपल्याला प्लास्टिकच्या बॉटलला झाकण लावता येऊ आणि त्या बॉटलीमध्ये गॅस स्टोअर होऊ, म्हणून याच्याकरता आपल्याला प्लास्टिकच्या बॉटलमध्ये एक्सपेरिमेंट करायचे। तर चला आपण बघूया कसा एक्सपेरिमेंट होतो आपला। तुम्ही हा एक्सपेरिमेंट कुठे घरी किंवा बाहेर ट्राय करायचा प्रयत्न नका करू। तर तुम्ही फक्त नाही का आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओची सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल का आम्ही दोघांनी चष्मे का घातलेले, कारण की आमच्या इकडे खूप ऊन पडलेलं आहे आणि आमचा टेबल पण खूप ब्राईट आहे, व्हाईट कलर मध्ये टेबल आहे, त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर डायरेक्ट रिफ्लेक्शन जाऊ राहिल्या उन्हाच्या, त्यामुळे आम्ही नाही का चष्मे घातलेले। तर मित्रांनो, आपल्याला एक्सपेरिमेंटसाठी काही वस्तूंची गरज आहे, तर तुम्हाला मी त्या वस्तू दाखवतो काय काय लागतं। तर हा आहे कास्टिक सोडा, त्यानंतर हा आहे ॲल्युमिनियम फॉइल आणि त्यानंतर प्लास्टिकची मोकळी बॉटल, त्यामध्ये आपण पाणी टाकणार, त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉइल टाकणार आणि कास्टिक सोडा टाकणार। मग त्यातून जे रिॲक्शन होती तो होतो हायड्रोजन गॅस। तर हायड्रोजन गॅस याच्यामध्ये कोंडून ठेवणार आहे आपण, बाटलीला झाकण लावणार आहे आणि त्याचा ब्लास्ट होतो का ते बघणार आहे। तर चला आपण ट्राय करू। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम बाटलीमध्ये पाणी भरून घेऊया, त्यानंतर आपण पुढची क्रिया करू। तर आपण कास्टिक सोडा टाकून घेऊया याच्यात। तर आता पुढची प्रक्रिया आपण ॲल्युमिनियम फॉइल टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर ॲल्युमिनियम फॉइलचे आपण पहिल्यांदा थोडेसे तुकडे करून घेऊ, त्यानंतर त्याच्यामध्ये टाकू। तर मित्रांनो, आपण या पाण्यामध्ये कास्टिक सोडा टाकलेला आहे, आता आपण ॲल्युमिनियम फॉइल टाकणार आहे। तर चला पटापट हे टाकून घेऊया। मित्रांनो, याची रिॲक्शन खूप फास्ट असते, कारण की हे ॲल्युमिनियम पटकन रिॲक्ट करीत आहे। तर आपण आपली बॉटल येऊ ठेवू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बॉटल फुगायला लागलेली आहे, त्याचा जो शेप होता तो पूर्ण खराब झालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं याची कशी रिॲक्शन झाली, ते बॉटल पूर्ण विरघळली आहे, पूर्ण ताणली ती, तिचा ब्लास्ट नाही झाला, कारण की याला कुठेतरी होल पडून त्याचा सगळा गॅस बाहेर गेलेला आहे। तर ती पूर्ण कागदासारखी पातळ झाली। तर पुन्हा आपण रिॲक्शन करून बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बॉटलीचा हाल बघू शकता, आपली बॉटल खूप तापलेली। तर तुम्ही बघू शकता आपल्या बॉटलीचा अशा प्रकारे हाल झालेला आहे। ॲल्युमिनियम कसं खाल्लेलं आहे ते कास्टिक सोडून बघू शकता, पूर्ण काळं काळं झालेलं आहे त्याचं, आणि आपली बॉटल सुद्धा खूप पगळून लूज झालेली आहे, बघू शकता। बॉटल खूप गरम आहे, बॉटलीला आपण ह्या बाजूला ठेवून देऊ। तर मित्रांनो, आपण पुन्हा एक्सपेरिमेंट करणार आहे। आपला पहिला एक्सपेरिमेंट आपला तर फेल झाला, कारण की जास्त प्रमाणात आपण ते क्वांटिटी घेतली होती सोल्युशनची। तर आता ह्या वेळेस आपण नाही का कमी प्रमाणात क्वांटिटी ठेवणार आहे आणि बघणार आहे आपल्या बॉटलीचा कसा ब्लास्ट होतो ते। तर चला बघूया। तर मित्रांनो, आपण याच्यात कास्टिक सोडा टाकून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही आपलं पाणी कशा कलरचं झालेलं आहे। तर आपण थोडं कास्टिक सोड्याला मिक्स करून घेऊ याच्यात। तर आपला कास्टिक सोडा मिक्स झालेला आहे, आपण आपली ॲल्युमिनियम फॉइल याच्यात देऊ टाकून आणि एअर टाईट आपण पॅक करून घेऊ।
तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपल्या बॉटलीचा कसा ब्लास्ट झालेला आहे ते इथं बघू शकता तुम्ही आपले ॲल्युमिनियम सोडा अजून काही रेट ठेवू राहिलेलं आहे ते प्लास्टिक सोडा तेच पण खूप छान असा वास येऊ राहिलेला आहे आणि श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो मित्रांनो. तर असं काय आपला आजचा एक्सपेरिमेंट होता. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता आपला व्हिडिओ. तर आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.